Welcome student. Today we will learn about the new topic halogen derivatives. Halogen derivative आपण हा टॉपिक पाहणार आहोत. यामध्ये पहिल्यांदा डेफिनेशन halogen derivatives. Halogen derivatives of alkanes are the replacement of hydrogen atom, one or more hydrogen atom of hydrocarbon are known as halogen derivatives of alkane. Replacement of one or more hydrogen atom of hydrocarbon are termed as halogen derivatives of alkane. For example, hydrocarbon like methane or ethane, CH3CH3. डेफिनेशन आपण काय सांगता येईल की हायड्रोकार्बन म्हणजे काय, कंपाऊंड कंटेन कार्बन अँड हायड्रोजन आर टर्म एज हायड्रोकार्बन. कुठल्याही ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये कार्बन आणि हायड्रोजन प्रेझेंट असेल तर त्याला आपण हायड्रोकार्बन असं म्हणतो. आणि त्या हायड्रोकार्बनचे एक्झाम्पल यामध्ये अल्केन आहे, अल्कीन, अल्काइन आणि ॲरोमॅटिक कंपाऊंड. ॲरोमॅटिक कंपाऊंड बेंझिन असेल किंवा कुठलेही ॲरोमॅटिक कंपाऊंड जे आहेत त्यामध्ये हायड्रोकार्बन प्रेझेंट असतो, म्हणजे हायड्रोजन आणि कार्बन प्रेझेंट असतो, म्हणून त्याला आपण हायड्रोकार्बन असं म्हणतो. आता यामध्ये आपण एक्झाम्पल आपण अल्केनचं घेतलं. अल्केनचं एक्झाम्पल, अल्केनमध्ये इथेन CH3 सिंगल बॉन्ड CH3. डेफिनेशन काय आहे हॅलोजन डेरिव्हेटिव्ह्ज ऑफ अल्केनची, यामध्ये वन ऑर मोर हायड्रोजन ॲटम ऑफ हायड्रोकार्बन आर रिप्लेस्ड बाय द सेम नंबर ऑफ हॅलोजन ॲटम. हॅलोजन ॲटम म्हणजे काय, X, जनरली आपण त्याला X म्हणतो. यामध्ये Cl बॉन्ड Cl बॉन्ड Br बॉन्ड I त्याला आपण हॅलोजन ॲटम असं म्हणतो. रिप्लेसमेंट ऑफ वन ऑर मोर हायड्रोजन ॲटम म्हणजे आता इथं हायड्रोकार्बन हा अल्केन आपण घेतलाय, त्या अल्केन मध्ये त्यातला एक हायड्रोजन ॲटम रिप्लेस केला आणि एक हॅलोजन ॲटम सबस्टिट्यूट केला, या कंपाऊंडला आपण हॅलोजन डेरिव्हेटिव्ह्ज ऑफ अल्केन असं म्हणतो. आता X हे जनरल झालं. यामध्ये समजा क्लोरीन ऍड केला, हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन, यामध्ये हॅलोजन डेरिव्हेटिव्ह या कंपाऊंडला आपण हॅलोजन डेरिव्हेटिव्ह्ज ऑफ अल्केन लाईक त्याला इथिल क्लोराइड म्हणतो. इथिल क्लोराइड, क्लोरीनच्या ऐवजी ब्रोमीन घेतलं, इथिल ब्रोमाइड. ब्रोमीनच्या ऐवजी आपण आयोडीन घेतलं, इथिल आयोडाइड. हे जे हा जो कंपाऊंड तयार झाला यामध्ये आपण काय केलं, अल्केन मध्ये एक एक्झाम्पल घेतलं, त्यामध्ये इथेन घेतला आणि त्या इथेन मध्ये एक हायड्रोजन ॲटम रिप्लेस केला आणि त्या ठिकाणी हॅलोजन ॲटम सबस्टिट्यूट केला, याला आपण हॅलोजन डेरिव्हेटिव्ह्ज ऑफ अल्केन असं म्हणतो. आता एक केला नंतर आपण समजा दोन करू शकतो, इथले दोन हायड्रोजन ॲटम रिप्लेस झाले आणि दोन हॅलोजन ॲटम सबस्टिट्यूट झाले, याला आपण हॅलोजन डेरिव्हेटिव्ह्ज ऑफ अल्केन असं म्हणतो. हॅलोजन डेरिव्हेटिव्ह्ज ऑफ अल्केन. देन क्लासिफिकेशन, the halogen derivatives are classified in two ways depending upon the position of halogen atom and number of halogen atom. आता यामध्ये two ways, alkene, alkyne, halogen derivatives of alkene, अल्काइन आणि हॅलो अरेन्स हे त्याचे टाइप्स आहेत. आता हॅलो अल्केन म्हणजे अल्केन घेतलं, अल्केन फॉर एक्झाम्पल आताच घेतलेलं एक्झाम्पल आपण CH3 हे अल्केन आहे. त्या अल्केन मधला एक हायड्रोजन ॲटम रिप्लेस झाला आणि त्या ठिकाणी आपण हॅलोजन ॲटम सबस्टिट्यूट केला, त्याला आपण हॅलो अल्केन असं म्हणतो, हॅलो अल्केन. त्यानंतर हॅलो अल्केन यामध्ये हॅलो अल्केन हॅलो अल्केन यामध्ये कार्बन डबल बॉन्ड असतो, CH2 डबल बॉन्ड CH2, याला आपण अल्केन म्हणतो. आणि एक हायड्रोजन ॲटम रिप्लेस होऊन त्या ठिकाणी हॅलोजन ॲटम सबस्टिट्यूट झाला की त्या कंपाऊंडला आपण हॅलो अल्केन असं म्हणतो. हॅलो अल्केन म्हणजे अल्केन मध्ये एक हायड्रोजन ॲटम रिप्लेस झाला आणि त्या ठिकाणी हॅलोजन ॲटम सबस्टिट्यूट झाला, म्हणून त्याला आपण हॅलो अल्केन असं म्हणतो. आता हॅलो अल्काइन यामध्ये हॅलो अल्काइन
अल्काइन म्हणजे कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड, कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड म्हणजे या ठिकाणी CH ट्रिपल बॉन्ड CH, CH ट्रिपल बॉन्ड CH हे अल्काइन झालं. अल्काइन यामध्ये एक हायड्रोजन ॲटम आहे, तो हायड्रोजन ॲटम रिप्लेस झाला आणि त्या ठिकाणी हॅलोजन ॲटम सबस्टिट्यूट झाला. होणाऱ्या कंपाऊंडला आपण हॅलो अल्काइन असं म्हणतो. हॅलो अल्काइन, हॅलो अल्काइन आणि हॅलो अरिन्स. पुढचा जो टाइप आहे तो हॅलो अरिन्स, हॅलो अरिन्स. हॅलो अरिन्स म्हणजे एरोमॅटिक रिंग, अरिन्स म्हणजे एरोमॅटिक रिंग. फॉर एक्झाम्पल बेंझीन रिंग आणि अल्टरनेट डबल सिंगल बॉन्ड आणि इथला एक हायड्रोजन ॲटम रिप्लेस होऊन त्या ठिकाणी हॅलोजन ॲटम सबस्टिट्यूट होतो. त्या कंपाऊंडला आपण हॅलो अरिन्स असं म्हणतो. म्हणजे हे एक टाइप झाला. टाइप यामध्ये हॅलो अल्किन, हॅलो अल्किन, हॅलो अल्किन, हॅलो अल्किन, हॅलो अल्काइन आणि हॅलो अरिन्स. आता याचं एक्झाम्पल घेतलं आपण इथं. एक्स म्हणजे आपण समजा Cl घेतलं, एक्स म्हणजे Cl घेतलं, एक्स हा Cl घेतला, याला आपण हॅलो अल्किनच्या ऐवजी त्याला इथिल क्लोराइड असं म्हणतो. इथिल क्लोराइड, अल्किल हॅलाइड, त्याला अल्किल हॅलाइड म्हणतो आणि इथिल क्लोराइड असं म्हणतो. त्यानंतर इथं अल्किन मध्ये आपण हा एक्स, इथं एक्स च्या ऐवजी Cl घेतलं, Cl Bri कुठलेही आपण घेऊ शकतो. इथं आपण Cl घेतलं, हे हॅलो अल्किनच्या ऐवजी इथं दोन कार्बन ॲटम आहेत म्हणून इथिन आणि त्यातला एक हायड्रोजन ॲटम रिप्लेस झाला आणि Cl सबस्टिट्यूट झाला म्हणून इथायलिन क्लोराइड, इथायलिन क्लोराइड किंवा क्लोरोइथिन, क्लोरोइथिन किंवा इथायलिन क्लोराइड. आता त्यानंतर हॅलो अल्काइन्स. हॅलो अल्काइन्स मध्ये जसं इथं क्लोरीन आहे तसं आपण ब्रोमीन घेऊ शकतो, आयोडीन घेऊ शकतो. क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन कुठलंही त्याला आपण हॅलोजन डेरिव्हेटिव्हज ऑफ अल्केन असं म्हणतो किंवा हॅलो अल्किन्स असं म्हणतो. आता यानंतर हॅलो अल्काइन्स. हॅलो अल्काइन्स मध्ये एक्स च्या ऐवजी Cl घेतला आपण, एक्स च्या ऐवजी Cl घेतलं. Cl जर घेतलं तर इथं हे ॲसिटाइलिन आहे, क्लोरो ॲसिटिलिन, क्लोरो ॲसिटिलिन किंवा 1 क्लोरो किंवा क्लोरो इथाइन, क्लोरो इथाइन, ब्रोमो इथाइन, आयडो इथाइन. म्हणजे त्या ठिकाणी तुम्ही हॅलोजन ॲटम कुठला घेतलाय त्याच्यावरून त्याचं जे नेम आहे ते नेम आपल्याला सांगता येईल. क्लोरो इथाइन, ब्रोमो इथाइन, आयडो इथाइन. जसं आपण अल्केन मध्ये पाहिलं इथिल क्लोराइड, इथिल ब्रोमाइड, इथिल आयोडाइड, तसंच हॅलो अल्किन मध्ये इथं क्लोरो इथाइलिन, ब्रोमो इथाइलिन, आयडो इथाइलिन. तसंच इथं हॅलो अल्काइन मध्ये या ठिकाणी क्लोरीनच्या ऐवजी ब्रोमिन किंवा आयोडीन आपण घेऊ शकतो. क्लोरो इथाइन, ब्रोमो इथाइन, आयडो इथाइन, इथाइन किंवा ॲसिटिलिन, क्लोरो ॲसिटिलिन, ब्रोमो ॲसिटिलिन, आयडो ॲसिटिलिन. आता हॅलो अरिन्स. हॅलो अरिन्स म्हणजे काय? एरोमॅटिक रिंगला डायरेक्ट हॅलोजन ॲटम अटॅच झालेला आहे. एरोमॅटिक रिंगला डायरेक्ट हॅलोजन ॲटम अटॅच झालेला आहे म्हणून त्याला आपण हॅलो अरिन्स असं म्हणतो. हॅलो अरिन्स. आता इथं एक्स जे आहे, एक्सच्या ऐवजी आपण क्लोरीन घेतलं, एक्सच्या ऐवजी क्लोरीन घेतलं. क्लोरो बेन्झीन, क्लोरो बेन्झीन, ब्रोमो बेन्झीन, आयडो बेन्झीन, क्लोरो बेन्झीन, ब्रोमो बेन्झीन, आयडो बेन्झीन. These are the example of haloalkene, alkene, alkyne and haloarenes. ठीक आहे. आता दुसरा जो टाइप आहे, दुसऱ्या टाइप मध्ये यामध्ये these are classified as depending upon the position of halogen atom on the hydrocarbon. हे जे हॅलोजन ॲटम आहे त्या हॅलोजन ॲटमच्या पोझिशन वरून आणि नंबर ऑफ हॅलोजन ॲटम वरून हा टाइप सांगितलेला आहे. यामध्ये मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्हज, डाय हॅलोजन डेरिव्हेटिव्हज, मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्हज, मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्हज, डाय हॅलोजन डेरिव्हेटिव्हज, ट्राय हॅलोजन डेरिव्हेटिव्हज, मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्हज, डाय हॅलोजन डेरिव्हेटिव्हज, डाय हॅलोजन डेरिव्हेटिव्हज आणि ट्राय हॅलोजन डेरिव्हेटिव्हज. मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्हज, डाय हॅलोजन डेरिव्हेटिव्हज, ट्राय हॅलोजन डेरिव्हेटिव्हज. आता इथे याच्या नावामध्येच आहे पहा. मोनो म्हणजे 1, डाय म्हणजे 2, ट्राय म्हणजे 3. आता मोनो म्हणजे 1 म्हणजे त्यामध्ये एकच हॅलोजन ॲटम प्रेझेंट असतो, एकच हॅलोजन प्रेझेंट ॲटम
असो म्हणून त्याला मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन असं म्हणतो किंवा मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. आता मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्हला आपण अल्किल हलाइड असे म्हणतो. अल्किल हलाइड. अल्किल हलाइड म्हणजे हे ॲलिफॅटिक मध्ये आपण एक्झाम्पल घेतलं. आपण ॲलिफॅटिक म्हणजे मध्ये जर आपण एक्झाम्पल घेतलं यामध्ये फॉर एक्झाम्पल अल्किल हलाइड लाईक इथिल क्लोराइड, इथिल क्लोराइड किंवा ब्रोमाइड, इथिल ब्रोमाइड. These are the examples of monohalogen derivatives of alkane. It is also termed as alkyl halide. Alkyl halide, for example, ethyl bromide. जसं Br घेतलं तसं आपण आयोडीन घ्यायचं. Br म्हटलं की याला कॉमन नेम आणि आययुपीएसी नेम दोन प्रकारचे नियम असतात. कॉमन नेम आणि आययुपीएसी नेम दोन प्रकारचे नियम असतात. त्यातलं कुठलंही एक तुम्ही नेम लक्षात ठेवलं म्हणजे इथं लिहिलं तरी बरोबर आहे. इथिल ब्रोमाइड, इथिल ब्रोमाइड हे याचं कॉमन नेम झालं. इथिल ब्रोमाइड. क्लोरीन घेतलं इथिल क्लोराइड, आयोडीन घेतलं इथिल आयोडाइड. इथिल ब्रोमाइड, इथिल क्लोराइड, इथिल आयोडाइड. जसं इथिल आहे तसं तुम्ही 3 कार्बन ॲटम घेऊ शकता आणि 3 कार्बन ॲटम घेऊन प्रोपिल ब्रोमाइड, प्रोपिल क्लोराइड, प्रोपिल आयोडाइड हे घेऊ शकता. या किंवा एन प्रोपिल क्लोराइड, एन प्रोपिल ब्रोमाइड, एन प्रोपिल आयोडाइड किंवा एन ब्युटिल, ब्युटिल क्लोराइड, एन ब्युटिल क्लोराइड, एन पेंटिल क्लोराइड, एन हेक्झिल क्लोराइड अशा प्रकारचे आपण एक्झाम्पल घेऊ शकतो. आता इथं मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन याचे आणखी 3 टाइप्स आहेत. याचे 3 टाइप्स आहेत. प्रायमरी अल्किल हलाइड, सेकंडरी अल्किल हलाइड आणि टर्शियरी अल्किल हलाइड. प्रायमरी अल्किल हलाइड, अल्किल हलाइड, प्रायमरी अल्किल हलाइड, सेकंडरी अल्किल हलाइड आणि टर्शियरी अल्किल हलाइड. आता प्रायमरी म्हणजे काय? हे प्रायमरी कार्बन ॲटमला जर हॅलोजन ॲटम डायरेक्ट अटॅच झाला तर त्याला आपण प्रायमरी अल्किल हलाइड असं म्हणतो. प्रायमरी कार्बन ॲटमला जर हॅलोजन ॲटम डायरेक्ट अटॅच झाला तर त्याला आपण प्रायमरी अल्किल हलाइड असं म्हणतो. आता प्रायमरी कार्बन ॲटम कोणाला म्हणायचं की जो त्या स्ट्रेट चेन मध्ये किंवा नॉर्मल चेन मध्ये कार्बन ॲटम, ज्या कार्बन ॲटमला डायरेक्ट एकच कार्बन ॲटम अटॅच झालेला असतो त्याला आपण प्रायमरी कार्बन ॲटम म्हणतो. आणि त्या कार्बन ॲटमला जर हॅलोजन ॲटम डायरेक्ट अटॅच झाला तर त्याला आपण प्रायमरी अल्किल हलाइड असं म्हणतो. प्रायमरी अल्किल हलाइड. आता फॉर एक्झाम्पल या ठिकाणी आपण जर पाहिलं तर मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन मध्ये एक्झाम्पल CH3CH2, CH3. इथं प्रायमरी कार्बन ॲटम कोणाला म्हणायचं की ज्या कार्बन ॲटमला डायरेक्ट एकच कार्बन ॲटम अटॅच झाला त्याला आपण प्रायमरी. हा कार्बन ॲटम आहे, या कार्बन ॲटमला डायरेक्ट एकच कार्बन ॲटम अटॅच झाला म्हणून या कार्बन ॲटमला आपण प्रायमरी कार्बन ॲटम असं म्हणतो. प्रायमरी कार्बन ॲटम. किंवा हा कार्बन ॲटम आहे, या कार्बन ॲटमला डायरेक्ट हा एकच कार्बन ॲटम म्हणजे हा इथिल ग्रुप अटॅच झाला म्हणून हे या कार्बन ॲटमला आपण प्रायमरी कार्बन ॲटम असं म्हणतो. म्हणजे थोडक्यात काय, कुठलंही आपण एक्झाम्पल घेतलं अल्केनचं आणि टोकाचे कार्बन ॲटम असतात त्या टोकाच्या कार्बन ॲटमला आपण प्रायमरी कार्बन ॲटम असं म्हणतो. आणि त्या प्रायमरी कार्बन ॲटमला जर हॅलोजन ॲटम अटॅच झाला तर त्याला आपण प्रायमरी अल्किल हलाइड असं म्हणतो. प्रायमरी अल्किल हलाइड. थोडक्यात काय की कुठल्याही ऑर्गॅनिक स्ट्रक्चरमध्ये, कंपाऊंडमध्ये, त्या कंपाऊंडमध्ये किंवा त्या स्ट्रक्चरमध्ये CH3 चा कार्बन जो असतो, CH3 चा कार्बन असतो तो कार्बन हा प्रायमरी कार्बन ॲटम असतो. समजा ब्रँच्ड अल्किल हलाइड असेल, ब्रँच्ड समजा इथं आपण CH2 कॅन्सल करून इथं CH3 येतो. आता इथं CH3 आहे म्हणजे हा सुद्धा प्रायमरी कार्बन ॲटम आहे, हा प्रायमरी आहे, हा प्रायमरी कार्बन ॲटम आहे. म्हणजे थोडक्यात टोकाचे कार्बन ॲटम जे असतात त्या टोकाच्या कार्बन ॲटमला आपण प्रायमरी कार्बन ॲटम म्हणतो. आणि त्या कार्बन ॲटमचा एखादा हायड्रोजन ॲटम रिप्लेस होऊन त्या ठिकाणी जर हॅलोजन ॲटम सबस्टिट्यूट झाला तर त्याला आपण प्रायमरी अल्किल हलाइड असं म्हणतो. प्रायमरी अल्किल हलाइड. इथं पहा, इथं टोकाचा कार्बन ॲटम आहे, एक हायड्रोजन ॲटम रिप्लेस झाला आणि हॅलोजन ॲटम सबस्टिट्यूट झाला म्हणून याला आपण प्रायमरी अल्किल हलाइड असं म्हणतो. प्रायमरी अल्किल हलाइड. एक लक्षात ठेवायचं पहा, कुठल्याही स्ट्रक्चरमध्ये एक्स म्हटलं की आपण हॅलोजन ॲटमसाठी जनरल सिम्बॉल यूज केलेला असतो. एक्स म्हणजे एक्स म्हणजे काय, Cl, Br किंवा I ह्या तिन्हीपैकी एक कुठला तर असतो.
Cl Br किंवा I X म्हणजे. म्हणून या ठिकाणी आपण जर या स्ट्रक्चर मध्ये जर पाहिलं तर टोकाचा कार्बन ऍटम जो आहे म्हणजे मिथिल ग्रुपचा जो कार्बन ऍटम आहे त्या मिथिल ग्रुपच्या कार्बन ऍटमचा एक हायड्रोजन ऍटम रिप्लेस झाला आणि त्या ठिकाणी X म्हणजे हॅलोजन ऍटम सबस्टिट्यूट झाला. म्हणून या स्ट्रक्चरला आपण प्रायमरी अल्केल हलाइड असं म्हणतो. प्रायमरी अल्केल हलाइड. आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर इथं समजा हा X आहे, इथं Cl दिलं, इथं Cl दिलं, त्याला आपण कॉमन नेम किंवा आययुपीएसी नेम देऊ शकतो. कॉमन नेम किंवा आययुपीएसी नेम देऊ शकतो. इथं कॉमन नेम जर पाहिजे एकूण 4 कार्बन ऍटम आहेत आणि आयसो ग्रुप प्रेझेंट आहे म्हणून या स्ट्रक्चरला आपण आयसोब्युटिल क्लोराइड असं म्हणतो. आयसोब्युटिल क्लोराइड. Cl आहे म्हणून क्लोराइड. समजा तिथं तुम्ही Br घेतलं तर आयसोब्युटिल ब्रोमाइड, आयसोब्युटिल आयोडाइड, आयसोब्युटिल क्लोराइड, आयसोब्युटिल ब्रोमाइड किंवा आयसोब्युटिल आयोडाइड अशा प्रकारचा आपण कॉमन नेम देऊ शकतो. आणि आययुपीएसी नेम जे आहे ते आपण पुढे आपण नॉमेनक्लेचर मध्ये पाहणारच आहोत. हे आययुपीएसी नॉमेनक्लेचर आहे ते आपण पाहणार आहोत. हे तुम्ही 11वी मध्ये शिकलेला आहात. 11वी मध्ये हे प्रायमरी कार्बन ऍटम, सेकंडरी कार्बन ऍटम, टर्शियरी कार्बन ऍटम. ठीक आहे. आता यानंतर प्रायमरी अल्किल हलाइड नंतर सेकंडरी अल्किल हलाइड. सेकंडरी अल्किल हलाइड. सेकंडरी अल्किल हलाइड. सेकंडरी अल्किल हलाइड. आता सेकंडरी अल्किल हलाइड the halogen atom is directly attached to the secondary carbon atom are termed as secondary alkyl halide. Halogen atom is directly attached to the secondary carbon atom. Such alkyl halides are termed as secondary alkyl halide. आता यामध्ये secondary carbon atom कोणाला म्हणायचं तर secondary carbon atom ज्या कार्बन ऍटमला डायरेक्ट दुसरे 2 कार्बन ऍटम अटॅच झालेले आहेत त्या कार्बन ऍटमला आपण सेकंडरी कार्बन ऍटम असं म्हणतो. आणि त्या कार्बन ऍटम मधला एखादा हायड्रोजन ऍटम रिप्लेस झाला आणि त्या ठिकाणी जर हायड्रोजन ऍटम अटॅच झाला म्हणजे क्लोरीन, ब्रोमीन किंवा आयोडीन हे हायड्रोजन ऍटम जर डायरेक्ट अटॅच झाला तर त्या स्ट्रक्चरला किंवा त्या अल्किल हलाइडला आपण सेकंडरी अल्किल हलाइड असं म्हणतो. सेकंडरी अल्किल हलाइड. आता फॉर एक्झाम्पल आपण एक एक्झाम्पल घेऊया. समजा प्रोपेन घेतलं CH3CH2CH3 प्रोपेन. आता या प्रोपेन मध्ये हा मिडल कार्बन ऍटम जर पाहिला तर या मिडल कार्बन ऍटमला हा कार्बन ऍटमला डायरेक्ट 2 कार्बन ऍटम अटॅच झाले म्हणून या कार्बन ऍटमला सेकंडरी कार्बन ऍटम असं म्हणतो. आता प्रायमरी साठी पहा, प्रायमरी साठी 1 लिहायचं आणि डोक्यावर 0 लिहायचं याला प्रायमरी म्हणतात. प्रायमरी कार्बन ऍटम हा प्रायमरी कार्बन ऍटम. आणि सेकंडरी साठी हा 2 लिहायचं आणि त्याच्या डोक्यावर 0 लिहायचं त्याला आपण सेकंडरी म्हणतो. सेकंडरी कार्बन ऍटम. कुठलेही मोठं स्ट्रक्चर असेल तर त्या मोठ्या स्ट्रक्चर मध्ये CH2 स्ट्रक्चर मधला CH2 ग्रुप जो असतो तो सेकंडरी कार्बन ऍटम असतो. कारण का तर कार्बनची व्हॅलेन्स आपल्याला माहित आहे. कार्बन हा टेट्राव्हॅलेंट आहे आणि टेट्राव्हॅलेंट असल्यामुळं त्याला 4 बॉन्ड होत असतात. 2 बॉन्ड जर आपण 2 बॉन्डला त्या ठिकाणी कार्बन ऍटम अटॅच झालेले आहेत आणि 2 हायड्रोजन म्हणजे 4 बॉन्ड झालेले टेट्राव्हॅलेंट शी कार्बनची. आणि या सेकंडरी कार्बन ऍटम मधला एखादा हायड्रोजन ऍटम हा रिप्लेस झाला आणि त्या ठिकाणी हायड्रोजन ऍटम अटॅच झाला तर त्याला आपण सेकंडरी अल्किल हलाइड असं म्हणतो. सेकंडरी अल्किल हलाइड. हे स्ट्रक्चर आपण जर पाहिलं या स्ट्रक्चरला आपण सेकंडरी अल्किल हलाइड असं म्हणतो. म्हणजे सेकंडरी कार्बन ऍटम आहे आणि सेकंडरी कार्बन ऍटमला हा अल्किल हलाइड हॅलोजन ऍटम अटॅच झालेला आहे म्हणून याला आपण सेकंडरी अल्किल हलाइड असं म्हणतो. ठीक आहे. आता यामध्ये याचे एक्झाम्पल आपण घेऊ शकतो. हा हॅलोजन ऍटम आहे. हॅलोजन ऍटम हा रिप्लेस केला आपण X च्या ऐवजी Cl घेतला. सेकंडरी हा प्रोपिल आहे. एकूण 3 कार्बन ऍटम आहेत. 3 कार्बन ऍटम असतील तर त्याला आपण प्रोपिल ग्रुप म्हणतो, प्रोपिल म्हणतो. आणि सेकंडरी आहे म्हणून सेकंडरी प्रोपिल क्लोराइड. सेकंडरी प्रोपिल क्लोराइड. समजा Br घेतलं तर सेकंडरी प्रोपिल ब्रोमाइड, सेकंडरी प्रोपिल आयोडाइड, सेकंडरी प्रोपिल क्लोराइड, सेकंडरी प्रोपिल ब्रोमाइड, सेकंडरी प्रोपिल आयोडाइड. अशा प्रकारे आपण हे सेकंडरीचे स्ट्रक्चर लिहू शकतो. आणि हे प्रोपिल आहे आपण ब्युटिल मध्ये सुद्धा घेऊ शकतो. समजा आता ब्युटिलचं स्ट्रक्चर कसं लिहायचं पहा. ब्युटिल म्हणजे 4 कार्बन ऍटम. 4 कार्बन ऍटम म्हणजे या ठिकाणी हा एक कार्बन ऍटम या ठिकाणी स्ट्रक्चर मध्ये वाढवला
की चार कार्बन ॲटम झाले, 4 कार्बन ॲटम झाले की ब्युटिल स्ट्रक्चर झालं. आता या ब्युटिल मध्ये सुद्धा हा सेकंडरी कार्बन ॲटम आहे आणि हा प्रायमरी कार्बन ॲटम आहे. प्रायमरी कार्बन कारण काय, सेकंडरी कार्बन कोणाला म्हणतो, ज्या कार्बन ॲटमला डायरेक्ट दुसरे 2 कार्बन ॲटम अटॅच झाले असतील तर त्या कार्बनला आपण सेकंडरी कार्बन ॲटम हा असं म्हणतो. हा कार्बन ॲटम आहे, त्याला एक इथिल आणि एक मिथिल ग्रुप अटॅच झालेला आहे. हा कार्बन ॲटम आहे, या कार्बन ॲटमला एक इथिल आणि एक मिथिल ग्रुप अटॅच झालेला आहे. म्हणून हे 2 कार्बन ॲटम हे सेकंडरी कार्बन ॲटम आहेत आणि ह्या सेकंडरी कार्बन ॲटमचा एकाला हायड्रोजन ॲटम रिप्लेस होऊन एखादा हॅलोजन ॲटम म्हणजे Cl Br किंवा I हा जर अटॅच झाला तर होणाऱ्या कंपाऊंडला आपण सेकंडरी अल्किल हलाइड असं म्हणतो. सेकंडरी अल्किल हलाइड. ओके. आता त्यानंतर टर्शियरी आपण पाहूया. टर्शियरी अल्किल हलाइड. टर्शियरी अल्किल हलाइड म्हणजे काय, आता यामध्ये टर्शियरी कार्बन ॲटम आपल्याला माहित पाहिजे. टर्शियरी कार्बन ॲटम, टर्शियरी अल्किल हलाइड. टर्शियरी कार्बन कोणाला म्हणायचे, the carbon atom is directly attached to other 3 carbon atoms. Such carbon atom is termed as tertiary carbon atom, and such carbon atom is linked with or bonded with halogen atom. Such structure or such alkyl halide is termed as tertiary alkyl halide. टर्शियरी अल्किल हलाइड यामध्ये टर्शियरी कार्बन ॲटम माहित असणं आवश्यक आहे. टर्शियरी कार्बन ॲटम म्हणजे काय, की कार्बन ॲटम which is attached with other 3 carbon atoms are termed as tertiary carbon atom. आता या ठिकाणी पहा, हा मिडल कार्बन ॲटम आहे, या मिडल कार्बन ॲटमला दुसरे 3 कार्बन ॲटम अटॅच झाले म्हणून या कार्बन ॲटमला टर्शियरी कार्बन ॲटम असं म्हणतो आपण. टर्शियरी कार्बन ॲटम आणि या टर्शियरी कार्बन ॲटमला जर हॅलोजन ॲटम अटॅच झाला तर त्याला आपण टर्शियरी अल्किल हलाइड असं म्हणतो. टर्शियरी अल्किल हलाइड. टर्शियरी अल्किल हलाइड म्हणजे टर्शियरी कार्बन ॲटमला जर डायरेक्ट हॅलोजन ॲटम अटॅच झाला तर त्याला आपण टर्शियरी अल्किल हलाइड असं म्हणतो. आता इथं अल्किल हलाइड हे जनरल एक्झाम्पल झालं. इथं आपण काय करूया, इथं X च्या ऐवजी इथं हॅलोजन ॲटम घेऊया. Cl घेतलं. एकूण कार्बन किती आहेत, 4 कार्बन ॲटम आहेत. 4 कार्बन आहेत, टर्शियरी कार्बन ॲटम आहे म्हणून याला टर्शियरी 4 कार्बन म्हणून ब्युटिल क्लोराइड, टर्शियरी ब्युटिल क्लोराइड, टर्शियरी ब्युटिल ब्रोमाइड, टर्शियरी ब्युटिल आयोडाइड. म्हणजे या ठिकाणी फक्त आपण Cl च्या ठिकाणी Br केले की टर्शियरी ब्युटिल ब्रोमाइड, आयोडीन घेतलं टर्शियरी ब्युटिल आयोडाइड. अशा प्रकारे आपण वेगवेगळी स्ट्रक्चर तयार करू शकतो. ठीक आहे. आता इथं टर्शियरी ब्युटिल झालं. आता पेंटिल जर करायचं म्हटलं तर फक्त इथं कुठल्या तर एका मिथिल ग्रुपचा एक हायड्रोजन ॲटम रिप्लेस करायचा आणि मिथिल ग्रुप अटॅच झालेला दाखवायचा. आता इथं किती कार्बन ॲटम आहे, 1 2 3 4 5 5 कार्बन ॲटम आहे. 5 कार्बन ॲटम असेल तर त्याला पेंटिल म्हणतो आणि टर्शियरी त्यामध्ये प्रेझेंट आहे. टर्शियरी पेंटिल क्लोराइड, टर्शियरी पेंटिल क्लोराइड, टर्शियरी पेंटिल ब्रोमाइड, टर्शियरी पेंटिल आयोडाइड. म्हणजे पहा, एकदा एक स्ट्रक्चर जर आपल्याला समजलं की प्रायमरी कोणाला म्हणायचं, सेकंडरी कोणाला म्हणायचं, टर्शियरी कोणाला म्हणायचं आणि एक स्ट्रक्चर जर आपल्याला समजलं तर त्याच्यावर आपल्याला अनेक स्ट्रक्चर हे तयार करता येतात. अनेक स्ट्रक्चर तयार करता येतात आणि त्या प्रकारचे स्ट्रक्चर आपल्याला लिहिता येतात. त्या प्रकारचे स्ट्रक्चर आपल्याला काढता येतात, लिहिता येतात आणि आपल्याला ते समजतात किंवा वाचता येतात. ठीक आहे. आता इथंच पहा, हे स्ट्रक्चर आहे, 5 कार्बन ॲटम आहेत, 1 2 3 4 5 5 कार्बन ॲटम आहेत आणि Cl 5 म्हणजे पेंटिन टर्शियरी आहे म्हणून टर्शियरी आणि क्लोराइड. पेंटिल, टर्शियरी पेंटिल क्लोराइड, टर्शियरी पेंटिल ब्रोमाइड, टर्शियरी पेंटिल आयोडाइड. These are the tertiary structure or tertiary alkyl halide and these are the types of monohalogen derivatives or alkyl halide. आता त्यानंतर डायहॅलोजन डेरिव्हेटिव्ह्ज. डाय म्हणजे काय, 2. त्याच्या नावामध्येच आहे पहा, डाय म्हणजे 2. The two hydrogen atom of hydrocarbon are replaced by 2 alkyl halides are termed as dihalogen derivatives of alkene. For example, alkene like ethane CH3CH3. आता यामध्ये CH3CH3 मध्ये एक हायड्रोजन, दोन्ही कार्बनचा एक हायड्रोजन किंवा एकाच कार्बनचा
दोन हायड्रोजन ॲटम रिप्लेस झाले आणि दोन हॅलोजन ॲटम त्या ठिकाणी अटॅच झाले तर त्याला आपण डायहॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन असं म्हणतो. डायहॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन. एकाच कार्बनचे दोन हायड्रोजन ॲटम रिप्लेस झाले किंवा शेजारच्या दोन कार्बनचे दोन हायड्रोजन ॲटम रिप्लेस झाले तर होणारे कंपाऊंडला आपण डायहॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन असं म्हणतो. डायहॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन. ठीक आहे. इथं पहा, इथं अल्केन आहे. अल्केनचं शेजारच्या दोन कार्बन ॲटमचे दोन हायड्रोजन ॲटम रिप्लेस झाले आणि दोन हॅलोजन ॲटम सबस्टिट्यूट झाले. होणारे कंपाऊंड आपण डायहॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन असं म्हणतो. आता इथं X म्हणजे आपण Cl घेतलं. Cl घेतलं. डायक्लोरो इथेन सॉरी डायक्लोरो इथेन किंवा 1,2 डायक्लोरो इथेन 1,2 डायक्लोरो इथेन. समजा प्रोपेन घेतलं 1,2 डायक्लोरो प्रोपेन. आता इथं एक कार्बन ॲटम इथं वाढवला CH3 1,2 डायक्लोरो प्रोपेन. समजा इथं आपण क्लोरीनच्या ठिकाणी ब्रोमीन घेतलं 1,2 डायब्रोमो इथेन प्रोपेन 1,2 डायआयडो प्रोपेन. म्हणजे अशा प्रकारे आपण हॅलोजन ॲटम जर चेंज केला तर त्या ठिकाणी आपल्याला टाइप सुद्धा चेंज करता येतो. त्यानंतर ट्रायहॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन. ट्रायहॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन म्हणजे काय? त्या ठिकाणी तीन हॅलोजन ॲटम प्रेझेंट असतात. तीन हॅलोजन ॲटम हा अल्किल हलाइड मध्ये फॉर एक्झाम्पल त्या ठिकाणी इथेन घेतलं किंवा मिथेन घेतलं किंवा मिथेन घेतलं आणि तिन्ही हायड्रोजन ॲटम रिप्लेस झाले आणि तीन हॅलोजन ॲटम सबस्टिट्यूट झाले तर त्याला आपण ट्रायहॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन असं म्हणतो. तिन्ही हायड्रोजन ॲटम रिप्लेस झाले आणि त्या ठिकाणी तीन हॅलोजन ॲटम सबस्टिट्यूट झाले तर होणाऱ्या कंपाऊंडला आपण ट्रायहॅलोजन डेरिव्हेटिव्ह असं म्हणतो. ट्रायहॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन. इथं पहा 1 2 1 1 1 ट्रायहॅलो इथेन. आता इथं आपण X च्या ऐवजी Cl लिहूया. X च्या ऐवजी Cl लिहूया. Cl 1 1 1 ट्रायक्लोरो इथेन 1 1 1 ट्रायक्लोरो इथेन. किंवा एखाद्या स्ट्रक्चर आपण असं लिहिलं CH2 Cl CH CH CH2 Cl. हे सुद्धा ट्रायहॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केनचं एक्झाम्पल आहे. कारण त्या ठिकाणी एकूण तीन कार्बन ॲटम तीन हायड्रोजन ॲटम रिप्लेस झाले आणि तीन हॅलोजन ॲटम सबस्टिट्यूट झाले आणि याला आपण ट्रायहॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन असं म्हणतो. मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह, डायहॅलोजन डेरिव्हेटिव्ह अँड ट्रायहॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन. ओके, these are the classification of halogen derivatives of alkenes. यामध्ये काही अडचण असेल तर आपण मला माझ्या मोबाईल नंबरवरती कॉन्टॅक्ट करून विचारू शकता. ओके, धन्यवाद.